आज आपण या व्हिडिओमध्ये HSG ही टेस्ट काय असते, त्याचा उद्देश काय आणि ती कधी केली जाते याबाबत जाणून घेणार आहोत. म्हणजे मासिक पाळीचा रक्तस्राव पूर्णपणे थांबल्यानंतर ही टेस्ट केली जाते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही टेस्ट करू नये. Subscribe to our YouTube channel and press the bell icon so that you don't miss any important updates related to infertility. नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री पाटील, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ, इंदिरा आयुर्वेद, स्वारगेट, पुणे. आज आपण या व्हिडिओमध्ये HSG ही टेस्ट काय असते, त्याचा उद्देश काय आणि ती कधी केली जाते याबाबत जाणून घेणार आहोत. तर HSG म्हणजे हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी ही गर्भधारणा होत नसल्यास गर्भाशय व फॅलोपियन ट्यूबची स्थिती तपासण्यासाठी टेस्ट केली जाते. या टेस्टमध्ये तुमच्या गर्भनलिकेमध्ये काही अडथळे असल्यास ओळखण्यास मदत होते. तसेच गर्भाशयात काही गाठी असतील किंवा गर्भाशयाच्या आकारामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचे निदान पण या टेस्टद्वारे होऊ शकते. HSG साठी योग्य वेळ कोणती असते? मासिक पाळीचा 7वा ते 10वा दिवस, म्हणजे मासिक पाळीचा रक्तस्राव पूर्णपणे थांबल्यानंतर ही टेस्ट केली जाते. या कालावधीमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे ही वेळ योग्य मानली जाते. HSG प्रक्रिया कशी करतात? रुग्णास आधीची संमती घेऊन प्रक्रिया समजावून सांगितली जाते. त्यांना लघवीला जाऊन यायला सांगितले जाते आणि माइल्ड पेन किलर औषधे दिली जातात. HSG हा एक प्रकारचा एक्सरे असून या प्रक्रियेमध्ये रुग्णास पाठीवर झोपवतात, त्यांचे पाय स्टिरअपवर ठेवले जातात. गर्भाशयाच्या मुखामध्येच म्हणजे सर्व्हिक्स मध्ये एक कॅथेटर टाकून कॉन्ट्रास्ट डाय सोडली जाते. ती डाय गर्भाशयातून दोन्ही गर्भनलिकेमध्ये जाते व एक्सरेच्या सहाय्यतेने त्याचा मार्ग तपासला जातो. ही प्रक्रिया 15 ते 20 मिनिटात पूर्ण होते. या प्रक्रियेदरम्यान हलकी अस्वस्थता किंवा ओढल्यासारखे वाटू शकते. काही स्त्रियांना क्रॅम्पिंग सारखा त्रास होऊ शकतो. प्रक्रिया करण्यापूर्वी काही इन्फेक्शन असल्यास ती पूर्णपणे बरे करणे आवश्यक आहे. त्यानंतरच HSG ही टेस्ट करावी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही टेस्ट करू नये. For more information, visit our website www.indiraivf.com or call 1-800-309-4410. Keep following us and leave your fertility-related questions in the comments below and get answers from Indira IVF doctors.